रस्ता चुकले का? रस्ता चुकले का? महामार्गाला जायचं होता ना? ओके, इथून जा. परंतु बोट तिथनं हटवल्यामुळे बऱ्याचशा गाड्या इथे चुकतात. इथून पुढे या दिल्ली मुंबई एक्सप्रेसने जातात, पुढे अडकताना पुन्हा मागे येतात. समृद्धी महामार्ग सोडून कंप्लीट 8 महिने झालेत. 8 महिने होऊन सुद्धा अनेकदा इथे गाड्या रस्ता चुकतात. आणि इथून जो रस्ता हा डिवाइड होतो नागपूरच्या दिशेने जायला, आणि हा जो रस्ता आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा रस्ता आहे. बघा अजून सुद्धा कन्फ्युजन. हा जो रस्ता आहे ना, इथे पुढे एक पाटी लावणं खूप गरजेचं. पाहू शकता, एक गाडी गेली, त्याच्या मागे दुसरी गाडी, त्याच्या मागे पुन्हा तिसरी गाडी. जसे की मी तुम्हाला बोललो इथे गाड्या चुकतात. आता ह्या गाड्या जशा 3 गाड्या गेल्या, त्याच्या मागे पुन्हा अजून काही गाड्या येतील ज्या सुरुवातीला गेल्या असतील नागपूरच्या दिशेने, त्याबरोबर जातील. अदरवाईज त्या देखील त्यांच्या मागे जातील. पुढे रस्ता बंद आहे, तिथनं पुन्हा मागे येतील. मी तुम्हाला आता थांबतो काही मिनटे. तुम्ही पाहू शकता इथे बऱ्याचशा गाड्या आहेत. आल्या सटकल्या. मी त्यांना रस्ता दाखवतो आहे. नागपूरच्या दिशेने इकडे, नागपूरच्या दिशेने इकडे. हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. नागपूर हे बघा समोरासमोरचे दृश्य. काच आपल्यासाठी नागपूरच्या दिशेने इकडे. हां, इथे बोर्ड खूप गरजेचं आहे. इथे बोर्ड नाही लावला तर खूप कन्फ्युजन आहे. इथे पाटी आहे, परंतु पाटी लक्षात येत नाही आहे. आणि जसे की मी बोललो, त्या गाड्या इथे मागे गेल्यात, त्या नक्कीच पुन्हा मागे फिरून येतील. मी योगेश आत्मा अंबावले दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर सध्या उभा आहे. म्हणजे समृद्धी महामार्ग म्हटलं तरी जाईल. या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या चुकतात. कारण इथे एक बोर्ड होता काही दिवसांपूर्वी, जो बोर्ड लिहिला होता की समृद्धी महामार्ग कसे जावे आणि पुढचा मार्ग आहे तो कसा आहे. परंतु बोर्ड तिथनं हटवल्यामुळे बऱ्याचशा गाड्या इथे चुकतात. इथून पुढे या दिल्ली मुंबई एक्सप्रेसने जातात, पुढे अडकताना पुन्हा मागे येतात. तर ह्या माहिती देण्यासाठी आज मी इथे थांबलेलो आहे. हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला मी दाखवलेला आहे किती गाड्या इथनं चुकीच्या मार्गाने गेल्या, ते पुढे जाऊन पुन्हा फसलेले मागे येणार आहेत. हे बघा, एक गाडी तरी माझ्या अंदाजे पुन्हा परत आलेली आहे. आणि त्याच्या मागे अजून ज्या गाड्या रस्ता चुकलेल्या होत्या त्याच गाड्या पुन्हा मागे येणार आहेत आणि नागपूरच्या दिशेने जाणार आहेत. ही गाडी बहुतेक ही रस्ता चुकलेली गाडी असेल माझ्या अंदाजे. ज्या इथनं रस्ता चुकलेल्या असतील 100% MS-47 ही गाडी देखील रस्ता चुकलेली आहे. ओके, या आता बरोबर जातील. बघा सांगितलं ना, याच्या मागे दुसरी गाडी गेलेली, त्याच्या मागे तिसरी गाडी गेलेली. अनेक गाड्या इथून ज्या आहेत त्या रस्ता चुकतात आणि इथे कन्फ्युजन होते. हे पाहू शकता तुम्ही. आपण यांना विचारू काय झालं आहे, ते रस्ता चुकलेले आहेत का. MS-02 MS-47 रस्ता चुकले का? महामार्गाला जायचं होता ना? ओके, इथून जा. इथं पहिलं बोर्ड होता, बोर्ड गायब झाला आहे ना. हा बदलापूरसाठी जाणारा मार्ग आहे. तुम्ही पाहू शकता, ती गाडी गेली, त्याच्या मागे ही गाडी गेली. अनेक गाड्या येऊन इथे चुकतात. हा आहे ना खूप मोठा भयंकर पॉईंट. इथे जोपर्यंत बोर्ड लावला जाणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पूर्णतः 8 महिने झालेत. 8 महिने. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आपले स्वागत. म्हणजे हा समृद्धी महामार्ग सोडून कंप्लीट 8 महिने झालेत. 8 महिने होऊन सुद्धा अनेकदा इथे गाड्या रस्ता चुकतात. इतका मोठा बोर्ड आहे. बोर्ड इतका मोठा पण नाही आहे, तरीसुद्धा तिथून जेव्हा गाड्या येतात गाड्यांचं लक्ष जात नाही त्या बोर्डामुळे. आणि त्या गाड्या जे काय 4 व्हीलर्स आहेत ते रस्ता चुकून या रस्त्याने पुढे जातात. हा रस्ता म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, ज्याचे कामे सुरू आहेत. आणि समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी हा जो रस्ता आहे हा पर्याय आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी. मी याच्यापूर्वी देखील अनेकदा या मार्गाबाबत व्हिडिओ बनवलेला आहे. आत्ताच 2 मिनिटापूर्वी कित्येक गाड्या इथनं आल्या आणि त्या गाड्या इथून या मार्गाने पुढे गेल्या, पुढे फसल्या आणि पुन्हा मागे येऊन त्यांनी या ठिकाणाहून असा वळण घेऊन इथे नागपूरच्या दिशेने प्रवास केलेला आहे. काही दिवसांपूर्वी इथे एक बोर्ड होता, ज्या ठिकाणी असा इथं बोर्ड लावलेला की नागपूरसाठी वळण वगैरे, आणि सिग्नल यंत्रणा देखील लावलेली होती या ठिकाणी. तो जो बोर्ड आहे तो इथनं हटवला गेला. मी यापूर्वी अनेकदा माझ्या व्हिडिओत तो बोर्ड दाखवलेला होता, पण तो बोर्ड आता तिथनं हटवलेला गेला आहे. त्यामुळे जो इथे डिवाइड होतो रस्ता, तुम्ही पाहू शकता इथे हे जे लावलेले आहेत बॅरिकेड्स हे तोडलेले आहेत. आणि इथून जो रस्ता हा डिवाइड होतो नागपूरच्या दिशेने जायला, आणि हा जो रस्ता आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा रस्ता आहे. परंतु जेव्हा इथून गाड्या सुसाट येतात त्या गाड्या वळण न घेता या मार्गाने
इथे पुढे जातात आणि मग पुढे त्यांना पुन्हा मागे फिरावं लागते. हा जो मार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे, हा जो मार्ग आहे हा मुंबई नागपूर महामार्ग आहे. एक छोटीशी माहिती, इथे कित्येकदा गाड्या फसतात आणि इथे प्रॉब्लेम का होतो, एक गाडी जरी इकडे गेली तरी त्याच्यामागे दुसऱ्या गाड्या आहे. बघा ही देखील गाडी रस्ता चुकत होती. हा जो मार्ग आहे नागपूरच्या दिशेने आणि हा जो मार्ग आहे हा पनवेल, हा जो मार्ग हा इथे पुढे पनवेल बदलापूरला जाणारा मार्ग आहे. जेव्हा हा रस्ता पूर्ण तयार होईल आणि इथे ॲक्च्युली रस्ता डिवाईड केला पाहिजे, रस्ता डिवाईड केल्याशिवाय जमणार नाही. कित्येक गाड्या इथे चुकतात. मी आता पण अनेकदा इथे गाड्या चुकताना पाहिल्या आणि जसं की अगोदर देखील मी दाखवलेलं आहे. इथे पाहू शकता हे पूर्ण जे आहे ना इथे रस्ता डिवाईड केलेला आहे. हा नागपूरला जाण्याकरता आणि हा जो आहे हा पुढे बदलापूरच्या दिशेने जाण्याकरता. अजूनसुद्धा तुम्ही पाहू शकता गाड्या इथे थांबलेल्या आहेत. गाड्यांना कन्फ्युजन आहे नक्की जायचं कुठे ते, हे परतच्या गाड्या इथे थांबतात. बघा अजूनसुद्धा कन्फ्युजन. हा जो रस्ता आहे ना इथे पुढे एक पाटी लावणं खूप गरजेचे आहे. जोपर्यंत ते पाटी लागणार नाही इथे असाच होत राहणार. आत्ताच्या आत्ता मी किती गाड्यांना इथनं रस्ता दाखवलेला आहे. खास आपली मराठी नेहमीच नवीन नवीन अपडेट देत असते. इथला जो बोर्ड आहे तो पुन्हा लावला नाही तर इथे कित्येक गाड्या अशाच होतील. जशा अगोदर तिथे गाड्या फसल्या तिथे जातात तिथनं पुन्हा मागे फिरतात. खास आपली मराठी. बऱ्याचशा गाड्या फसतात ते या ठिकाणी आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले स्वागत. या ठिकाणी ही देखील गाडी फसलेली आहे. या ठिकाणी आपल्याला नागपूरच्या दिशेने जायचा असतो आणि इकडून जे आहे ते आपल्याला या मार्गाने बदलापूरच्या दिशेने जायचा असतो. परंतु तिथे रस्ता डिवायडर लावला नसल्यामुळे लोक चुकतात आणि या मार्गाने येतात. जसे की आता ही गाडी देखील चुकली आणि नागपूरच्या दिशेने चाललेली आहे. तिथे बोर्ड असणं खूप गरजेचं आहे.